विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खरंच सांगू का तुम्हाला मी? खूप आनंद होतोय मला. का? कारण मला हे दिसतंय. मला दिसतंय, की आपल्याला चांगला रिझल्ट लागलाय आपल्याला चांगला रिझल्ट. तुम्ही करताय. पण एक वाईट पण वाटतंय बरं का. सगळेच करत नाहीये. म्हणजे करतायत ना, ते खूप चांगलं करतायत. कुठलीही डेफिनेशन सांगतो. हे आपलं लेक्चर 2 आहे बाळांनो. पहिलं लेक्चर झालंय. मी तुम्हाला सांगतो, मी इथं लिहितो एस-आय. तुम्हाला असं वाटेल सिस्टम इंटरनॅशनल. नाही. ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं ना, त्यांना माहिती आहे. जर मी सोल्युबल इम्प्युरिटीज ॲड केल्या, बघा सोल्युबल इम्प्युरिटीज ॲड केल्या, तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. आपण जर मी स्पॅरिंगली सोल्युबल किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटीज ॲड केल्या, की सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. मग सरफेस टेन्शन हे टेम्परेचरला सुद्धा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग टेम्परेचर वाढलं, की सरफेस टेन्शन डिक्रीज होणार. पण ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 होतं, ते क्रिटिकल टेम्परेचर. मग आपण हा पण शॉर्टकट बघितला होता. कॉम्प्युटर सायन्स नाही, कोहेसिव्ह फोर्स, की ज्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द सांगू का? सेम सबस्टन्स. बरं, एडेसिव्हला आपण एडी असं लक्षात ठेवलं होतं. मग आपण क्रिटिकल टेम्परेचर, क्युरी टेम्परेचर, ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटायझेशन. अजून मी तुम्हाला सांगतो, -dN/dt मुलं सेकंदात सांगतायत. ही ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ एटॉम्स प्रेझेंट ॲट इन्स्टंट. रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ. याचं युनिट मी तुम्हाला सांगतो. आपण युनिट घेताना ॲक्टिव्हिटीचं युनिट होतं बॅक्वेरेल. क्युरी, मग क्युरी आणि बॅक्वेरेल मध्ये रिलेशन काय होतं? इंटू 10^10 होतं. आठवा. सगळ्या पी-वाय-क्यूज आहेत लक्षात घ्या. बर्नॉलीज बर्नॉलीज जे इक्वेशन आहे ते कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी रिलेटेड आहे. मग पार्ट 1 मध्ये इतकं झालाय ना अभ्यास. आयसोथर्मल प्रोसेस, adiabatic प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, सिस्टम, सराउंडिंग, बाउंडरी, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसो किती 50 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. त्यातला एकूण एक प्रश्न तुम्हाला आला पाहिजे आणि तो येतोय. मग का नाही रे मिळणार तुम्हाला? का? सांगतो ना का नाही मिळणार? आम्ही बघतच नाही. आम्ही बघतच नाही व्हिडिओ पूर्णपणे. आमच्याकडून होतच नाहीये. आम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला Insta पाहिजे, आम्हाला Snapchat पाहिजे, आम्हाला मित्रांच्यावर फिरायचंय, लाईफ एन्जॉय करायचंय. करायचंय बिंदास करा. मग हे तुमच्यासाठी व्हिडिओ नाहीये. आत्ता बंद करा. बंद करा. तुम्ही बंद करा. मी नाही थांबणार. तुम्ही बंद करा बघायचं. मी तुम्हाला सांगतो आणि कधीतरी आपल्या घरात वडिलांना जाऊन विचारा, की तुम्ही माझ्या ऑफलाईनचे ₹1,00,000 ₹2,00,000 कशासाठी भरले? तुमच्याकडून हे होतच नसेल, तर काय करताय तुम्ही सांगा? मग वडिलांना म्हणावं, की कशासाठी धडपड करायची बंद करा, मी आता शिक्षण बंद करणार आहे. खूप स्ट्रिक्ट बोललोय बरं का लक्षात घ्या. कारण मी ऑब्झर्व्ह केलंय. करणारेच करतायत. ज्यांनी केलं पाहिजे ते करत नाहीयेत. मग बास मला त्यांचा विचार करायचा नाहीये. आज आपली चांगली सुरुवात आहे सांगतो लक्षात घ्या. दुसरा व्हिडिओ पण तुम्हाला घ्यायचा आहे मला आणि सुरुवात करायची आहे मला ब्रूस्टर्स अँगल पासून. वेगळीच कन्सेप्ट आहे ना? परीक्षेत आलेला प्रश्न आहे. आय थिंक 2023 चा पेपर काढून बघा. मी काय म्हणतोय, मी ब्रूस्टर अँगल एक्सप्लेन करतो ना तुम्हाला. सगळेजण शांतपणे लक्ष द्यायचं. ही ना काय करतोय बघा मी, हा काढतोय मी इन्सिडेंट रे. बरोबर आहे? ही आहे नॉर्मल. बरं आहे? आणि नॉर्मल आणि इन्सिडेंट मधल्या अँगलला म्हणायचा अँगल ऑफ इन्सिडन्स त्याला मी पी म्हणतोय बरं का. पोलरायझिंग अँगल याचं रिझन पण सांगतो. आता काय होणार आहे लक्षात घ्या, की इथं ना रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्ही होणार आहे. रिफ्लेक्शन होत असताना हा जो आहे तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अरे तिथे आर लिहायला पाहिजे होतं ना मी. नाही लिहिलं. कारण लॉज ऑफ रिफ्लेक्शन नुसार हे 2 अँगल इक्वलच असतात. मग इकडं आयपीए म्हणलं तिकडे पण आयपीए आहे. तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणूया आपण, पण बरोबर आहे. आता सांगतो लक्ष द्या. हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि जर रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये जर 90 डिग्रीचा अँगल जर असेल, तर इकडं जाणारी जे काही रेज असतात ना, इकडं जाणारी लाईट असते ना, ती असते प्लेन पोलराइज्ड लाईट. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी मधला पॉइंट आहे लक्षात घ्या. मग आता विचारलंय त्यांनी ब्रूस्टर्स अँगल मला फाइंड आउट करायचंय. मग मी सांगतो ना तुम्हाला अगदी ब्रूस्टर्स लॉकडे पण तुम्हाला नेतो. तर या फ्रॉम फिगरनुसार मी काय करतोय बघा. पोलरायझिंग अँगल मधला अँगल 90 डिग्री आणि प्लस तो कोण आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सांगा बघू. अँगल्स इन लिनियर पेअर. आठवतंय का 9th स्टँडर्ड अँगल्स इन लिनियर पेअर. त्या तिघांची ॲडिशन किती असणार आहे रे? 180. मग जर मला अँगल आर पाहिजे असेल
ह्या ना इकडं +90चं -90 करा, प्लसचं -IP करा. मग R इक्वल्स टू येणार 90 - IP. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बर. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, मी काय लिहितो बघा, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो ना, दॅट इक्वल्स टू असतो साइन आय अपॉन साइन आर. आठवलं? सगळं 10th स्टँडर्डच आहे. साइन आय अपॉन साइन आर. ओके. चला व्हॅल्यू पुट करूया. मग साइन आय पी अपॉन साइन आर ची व्हॅल्यू 90 - IP. ओके. दॅट इक्वल्स टू वरती न्यूमरेटर मध्ये साइन आणि ज्यांना ट्रिगो माहिती आहे 90 मायनसला साइनचं कॉस होतं म्हणजे इथे येणार कॉस IP. म्हणजे मला नेक्स्ट स्टेप इथं मिळणार आहे. मग देअरफॉर म्यू इक्वल्स टू टॅन IP आणि हाच आहे ब्रूस्टर्स लॉ. मग सॉरी ब्रूस्टर्स अँगल. मग IP इक्वल्स टू मी लिहितो. जरा क्रॉस चेक करा बरं का. मी तुम्हाला सांगतो, मी स्टेटमेंट तयार करतो बघा. Tangent of the polarizing angle is equals to refractive index of the refracting medium. झालं ब्रूस्टर्स लॉचं स्टेटमेंट सुद्धा. Tangent of the polarizing angle equals to refractive index of the refracting medium. सर बाउन्सर गेला. काय कळालं नाही. तुम्ही फार फास्ट सांगितलं. सांगतो काही फास्ट वगैरे नाहीये. कोणता लॉ आहे सांगा? स्नेल्स लॉ. साइन आय अपॉन साइन आर. तिघांची ऍडिशन 180. अँगल्स इन लिनियर पेअर. मग आरच व्हॅल्यू 90 IP आलं. 90 मायनस केलं की साइनचं कॉस झालं आणि साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. स्टेटमेंट परत सांगतो. स्क्रीनशॉट तुम्ही काढलाय मला माहिती आहे. काढा स्क्रीनशॉट. Tangent of the polarizing angle equals to refractive index of the refracting medium. मग चला आजच्या पहिली सुरुवात लॉ न झाली लक्षात घ्या. वेव्ह ऑप्टिक्स मधला ब्रूस्टर्स लॉ. पुस्तकातले कन्व्हेन्शन्स, नोटेशन्स माझ्यापेक्षा थोडेसे वेगळे असतील, काही इश्यू नाहीये. तुम्ही ही डायग्राम काढली आहे लेट. IP म्हणजे पोलरायझिंग अँगल. त्याच्यानंतर R म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा ह्याचं काहीतरी नाव द्या. ABCD. व BC म्हणजे रिफ्लेक्टेड रे. ह्या इकडं रिफ्रॅक्टेड रे. हा इन्सिडेंट रे. N डॅश नॉर्मल. लिहायचं रे असं आणि फ्रॉम फिगर लिहायचं. पैकीच्या पैकी मार्क मिळणारच तुम्हाला लक्षात घ्या. चला क्वेश्चन डन. मग ब्रूस्टर्स लॉ फिनिश म्हणून सांगा. मग लॉ कोणते झाले? रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. थांबा की रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉचं स्टेटमेंट आता सांगितलेलं बहुतेक मी. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ न्यूक्लियर प्रेझेंट ॲट इंटर्स. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया आणि वेलॉसिटी ग्रॅडियंट. झालं की ब्रूस्टर्स लॉ. टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल इक्वल्स टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रिफ्रॅक्टिंग मीडियम. पण मी परत तुम्हाला आठवण करून देतोय प्लेलिस्ट. प्लेलिस्ट मध्ये याच्यातले हे 2 लॉ असतील. एक असेल, हे 2 राहिलेत माझे. म्हणजे तुमचे प्लेलिस्ट मधले 10 लॉ आणि हे 2 लॉ 12 लॉ तुमचे फिनिश होतील. एक सेकंद, एक सेकंद. थांबा की. EMF is directly proportional to rate of change of flux. Faraday's second law. आणि whenever there is change in flux associated with the closed circuit, then EMF is induced in the circuit. Faraday's first law. मग Faraday's first law झालाय. ओके. Faraday's second law झालाय आपला. अरे बघता बघता 5-6 लॉ झाले आपले. 2च व्हिडिओ मध्ये लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे यायचंय मला, पण मी थांबतोय. ब्रूस्टर्स लॉ फिनिश करा. घाई करू नका. टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल इक्वल्स टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रिफ्रॅक्टिंग मीडियम. चला नेक्स्ट क्वेश्चन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तुम्हाला करायचंय फक्त डायग्राम. तुम्हाला फक्त फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम करायची बरं का रे बाळांनो. फक्त डायग्राम करायची लक्षात घ्या. सांगतो मी. डायग्राम पुस्तकातले बघून तुम्ही करणार आहे. मी एक्सप्लेन करणार आहे. मी एक्सप्लेन करणार आहे लक्षात घ्या. काय एक्सप्लेन करणार आहे सांगतो. ही जे आहे ना, हे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. म्हणजे सांगतो सोडियम किंवा सीझियम. आता लिहितो मी. हलीना नेकी रब से फिर रियाद. याच्यात ना बघा, हा सोडियम आहे, हा सीझियम आहे. हे सगळे फोटो सेन्सिटिव्ह मेटल्स आहेत. म्हणजे काय? त्याच्यावर जेव्हा लाईट इन्सिडेंट होते, सर्टन लाईट ज्याची फ्रिक्वेन्सी एक मिनिमम फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त आहे, तेव्हा ह्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. म्हणजे नक्की काय होतं तुम्हाला सांगू का थिअरी याच्यातली? तर ते फोटो सेन्सिटिव्ह मेटल आहे. लाईट जेव्हा इन्सिडेंट होते ना, तेव्हा फोटॉन असतात. फोटॉनची एनर्जी असते hν. ही एनर्जी हे इलेक्ट्रॉन इथले ऍब्सॉर्ब करतात. तिथून बाहेर पडतात. म्हणजे हा इलेक्ट्रॉन चाललाय बघा इकडे समजा. मग चाललाय म्हणजे कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. बाहेर पडण्यासाठी एनर्जी लागते, त्याला मी वर्क फंक्शन म्हणणार आहे.
बाहेर पडण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला मी वर्क फंक्शन म्हणणार आहे. त्याला मी काय म्हणणार आहे? वर्क फंक्शन. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली हा जो आहे ना पहिला, दुसरा व्हिडिओ म्हणूया आपण. त्याच्या अगोदर पहिला व्हिडिओ अपलोड झालाय आणि मला कमेंट येतायत, की सर क्वेशन 1 डन, क्वेशन 2 डन. मला तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे, की हे मी क्वेशन्स घेतोय ना, ब्रूस्टर्स लॉ डन. असे तुमचे कमेंट येऊ देत रे मला. येऊ देत. फार छान वाटतंय. खूप छान तुमचा रिस्पॉन्स मिळतोय. करणाऱ्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे. तुम्ही खूप पुढे जाणार आहे. बरं, आता मला सांगा इथं फॉर्म्युला तयार करूया. ही जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे बघा, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी प्लस बाहेर पडण्यासाठी लागणारी एनर्जी वर्क फंक्शन. अरे ही 2 एनर्जी याच्या एवढीच असणार आहे ना. आता का? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजेच हे कोण आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ही सगळीच एनर्जी तो ॲब्सॉर्ब करतायत, बाहेर पडून पुढे जातोय. अरे हे आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो, पुन्हा YouTubeवर आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन थोडं टाइप करायचं. सह्याद्री ट्युटोरियल्स डिटेल असेल. एक्झॅक्ट तुम्हाला काय विचारले? डायग्राम. चला 4 मार्क झाले आपले. कसे? ब्रूस्टर्स अँगल 2 मार्काला, डायग्राम 2 मार्काला, 2 अन् 2 झाले किती मार्क? 4 मार्क. कितीतरी वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. डायग्राम काढाल फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची. ॲक्चुअली कसं असतं, हे असं असतं, इथं क्लोज्ड चेंबर असतं. इथून लाईट येण्यासाठी असं एक एंट्री असते अशी. इकडं दुसरा इलेक्ट्रोड असतो आणि खाली सर्किट दिले त्यांनी लक्षात घ्या. मग हे पुस्तकातली बघून डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. वेल ऑफ डेथ 6 मार्क. थांबा, वेल ऑफ डेथ एकच प्रश्न 6 मार्काला आलेला नाहीये. 2 अन् 2, 2 अन् 2. वेल ऑफ डेथ असं कळणार नाही तुम्हाला. मौत का कुआं कळते ना? मौत कुआं. मला सांगा बघू, मौत का कुआं कुठे ऐकलाय शब्द? सर्कसमध्ये. सगळ्यात शेवटचा इव्हेंट तो असतो मौत का कुआं. म्हणजे गोल असतो आणि मोटरसायकलिस्ट गोल, गोल, गोल फिरतात. पण ॲट स्टार्ट मोटरसायकलिस्ट सुरुवात कुठून करतो? खालून करतो, खालून. एकदम वरनं सुरुवात करत नाही किंवा असा अदांतर नसतो मध्येच की फिरलात. तो व्हेलॉसिटी गेन करतो. आणि त्याला व्हेलॉसिटी वाढवतो, वाढवतो आणि सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी त्याला मिळाली, की मग तो गोल-गोल फिरतो. मग करायचंय काय? मी तुम्हाला सांगतो. याचं एक्सप्रेशन विचारलंय. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मिनिमम व्हेलॉसिटी इन द वेल ऑफ डेथ. मग ही वेल ऑफ डेथ आहे. इथं तो पार्टिकल आहे समजा म्हणूया आपण. मोटरसायकलिस्ट पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून त्याला कन्सिडर करतोय बरं का मी. आणि मी इथून डाउनवर्ड जे ॲक्ट करतोय ते आहे mg. अपवर्ड जे आहे ते फ्रिक्शनल फोर्स आहे. आणि सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असते नॉर्मल रिएक्शन. सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असते नॉर्मल रिएक्शन. आता हा सेंटर आहे. सेंटरच्या दिशेनं जो फोर्स ॲक्ट होतो, तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करतो. आणि mg म्हणजे वेटला जे अपोझिट डायरेक्शनमध्ये असतो, तो त्याला बॅलन्स करतो. चला, मग N ला Fs न डिव्हाईड करा. M ला M कॅन्सल होईल. V²/RG येईल. बरं. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन दॅट इक्वल्स टू V²/RG. N ला N कॅन्सल होईल. RG वर जाईल. RG अपॉन म्यू दॅट इक्वल्स टू V² म्हणजे ती मिनिमम व्हेलॉसिटी आहे. मग मिनिमम व्हेलॉसिटी दॅट इक्वल्स टू अंडर रूट RG अपॉन अंडर रूट RG अपॉन ओके. सांगतो. इथं वेल ऑफ डेथचं एक्सप्रेशन विचारलंय आणि 2021 का कुठलं 2022 च्या पेपरमध्ये न्यूमेरिक काय आलंय सांगतो की तुम्हाला. मिनिमम व्हेलॉसिटी विचारले त्यांनी. G ची व्हॅल्यू 10 दिले. G ची व्हॅल्यू काय दिले? 10. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.4 दिलाय. ओके. रेडियस 4 मीटर दिले. करा बघू कॅल्क्युलेशन. हा जर मी पॉइंट कॅन्सल केला तर वरती एक 0 वाढणार. किती सोपं आहे. 10 वर एक 0 म्हणजे 100 होणार. पॉइंट कॅन्सल. 4 ला 4 कॅन्सल. 100 चं स्क्वेअर रूट 10 झालं. 2 मार्क फिनिश. म्हणजे न्यूमेरिकल आलं तरी जमणार आहे. थांबा. पुन्हा सांगतो. थोडंसं तुम्हाला त्रास देतोय लक्षात घ्या. सर लिहायचं कसं खरं? प्रश्न पडतोय ना? लिहायचं कसं? तर आमची एक स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. आमची एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आता. थांबा. आमची स्ट्रॅटेजी मधली महत्वाची स्ट्रॅटेजी काय, की जे दिसतंय ते लिहायचं. पहिल्यांदा या अक्षरानं सुरुवात करायची. कन्सिडर नेहमीच. कन्सिडर अ वेल ऑफ डेथ ॲज शोन इन द अबोव्ह फिगर. वेल ऑफ डेथच दिसते ना तुम्हाला. तुम्ही वेल ऑफ डेथच काढले ना, लिहा ना. कन्सिडर अ वेल ऑफ डेथ ॲज शोन इन द अबोव्ह फिगर. झालं. लेट लगेच लिहायचं लेट. एम म्हणजे त्या मास ऑफ द मोटरसायकलिस्ट. एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. एफएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. नाही फ्रिक्शनल फोर्स. म्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. खाल्ल्या बरं का.
कन्सिडर लेट. त्याला यायचं फ्रॉम फिगर. फ्रॉम फिगर. नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स and weight is balanced by frictional force. पण ते लिहिलं वाक्य, मी वाक्य लिहिलं नाही. अरे एवढंच लिहून आम्ही उत्तर तयार करतो. मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडलेत. आणि संघर्ष बॅचमध्ये असं प्रत्येक प्रश्नाचं, इम्पोर्टंट प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे बरं का, लक्षात घ्या. पण YouTubeवर फ्री आहे. YouTubeवर सुद्धा फ्री आहे. तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. व्हाईट बोर्डवरचे दी बेस्ट व्हिडिओ आहेत बरं का, लक्षात घ्या. आणि पॅरलल ॲक्सेस थेरम. पॅरलल ॲक्सेस थेरमला डेली शेकडो व्ह्यूज होतात बरं का. नाही बघितला तुम्ही व्हिडिओ तो बघा. पॅरलल ॲक्सेस थेरमचं प्रूफ आहे डिटेलमध्ये. 10च मिनिटात प्रूव्ह केले. 10च. वेळ काढला पाहिजे तेवढा. बरं. कन्सिडर लेट वी नो दॅट काय सांगा, नॉर्मल रिएक्शन काय प्रोव्हाईड करते? सेंट्रिपिटल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय बॅलन्स करतोय? वेट. घ्या रेशो N/Fs. Fs म्हणजे कोण असणार आहे? म्यू इंटू एन. एम ला एम कॅन्सल. V²/RG. याला हे कॅन्सल. RG वरती म्यू खालती. फॉर्म्युला तयार. झाले किती मार्क? 6 मार्क. काय काय केलं आपण? ब्रूस्टर्स अँगल जे डेरिव्हेशन होतं. त्याच्यानंतर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट डायग्राम. वेल ऑफ डेथ डेरिव्हेशन. आता थांबा. क्युरी टेम्परेचर सुरुवात बोललो की मी. नाही, नाही, मी क्रिटिकल टेम्परेचर बद्दल बोललो होतो. मग क्युरी टेम्परेचर काय? सांगतो. क्युरी टेम्परेचरपेक्षा टेम्परेचर वाढलं, की तो फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक बनतो आणि त्याचं डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं. तर टेम्परेचर अबव्ह व्हिच फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम पॅरामॅग्नेटिक and domain structure collapse is known as Curie temperature. मग आता पाठ झाले आमचं. क्युरी टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर लक्षात राहिलंय. मग क्युरी टेम्परेचर डेफिनेशन आले. 7 मार्क झाले आपले. ओके. मार्क असेच काउंट होत जाणार, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला खरं सांगतो बाळांनो. 100 पैकी 35 टू 45 एवढाच स्कोर होतोय मुलांचा. 80-90% मुलांचा. जी 10% मुलं आहेत ना तुमच्यासारखी, हे जे डिटेलमध्ये बघतायत ना, ते फिजिक्समध्ये 60, 70, 80, 90 नाही 100 कडे जाणार, लक्षात घ्या. माझं तुम्हाला म्हणणं आहे, समजून घ्या. क्युरी टेम्परेचर. चला बाजूला सरकतो मी, स्क्रीनशॉट काढा. मी डिस्टिंग्विश जास्त एक्सप्लेन करत बसणार नाहीये, लक्षात घ्या. सगळे पॉइंट तुम्ही प्रॉपर्टीज करा. स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज करा. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज करा. तुम्हाला एक्सप्लेन प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह आलाय परीक्षेत प्रश्न. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आलाय. तुम्हाला डिस्टिंग्विशचे पॉइंट लिहिता आले पाहिजेत. बघा मी असं कन्सिडर करतोय, की तुम्ही स्क्रीनशॉट काढलाय बरं का रे बाळांनो, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय. टॉपिक कुठला आहे हा? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. मी एक्सप्लेन करत जातो तुम्हाला. समजा एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. तर मी त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं dx/dt. मला काय मिळेल रे? वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे तेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. त्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो. d²x/dt². म्हणजे कोण रे मिळालं मला? ॲक्सिलरेशन. काय मिळालं मला? ॲक्सिलरेशन. चला मी फोर्सचा फॉर्म्युला तयार करतो. फोर्सचा फॉर्म्युला तयार करतो. लहानपणापासून झालाय. मास इंटू ॲक्सिलरेशन. मास इंटू ॲक्सिलरेशन. चला इक्वेशन 1 तयार झालं माझं. मी फोर्सचा फॉर्म्युला तयार केलाय. आता मात्र सांगतो. ऑसिलेशन टॉपिकमध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे ना, तो डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि त्याच्या अपोझिट डायरेक्शनमध्ये तो ऍक्ट होतो. म्हणजे F इक्वल्स टू एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट बोललो की आपण. कारण मी स्प्रिंग माझ्याकडे ओढतोय. सोडल्यानंतर कुठे जाते? पुढे जाते. कारण रिस्टोरिंग फोर्स अपोझिट डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतोय, लक्षात घ्या. मग इथं मी कॉन्स्टंट जो घेणार आहे तो के घेणार आहे. आलं का लक्षात? की हा कॉन्स्टंट आहे. फोर्स कॉन्स्टंट आहे. न्यूटन पर मीटर हे त्याचं युनिट आहे. कसं आलं? सांगतो. जर F/x घेतलं तर K मिळणार ना. निगेटिव्ह साइन बाजूला ठेवतो. F युनिट न्यूटन, डिस्प्लेसमेंट मीटर. आलं का न्यूटन पर मीटर. फोर्स कॉन्स्टंट युनिट. अरे पण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये आपण फोर्सच्याच व्हॅल्यू काढल्या. करा की कंपेअर मग. मग md²x/dt² दॅट इक्वल्स टू -kx. मायनसचं प्लस करा. मग md²x/dt² प्लस kx इक्वल्स टू 0 म्हणा. प्रत्येकाला m न डिव्हाइड करा. मग d²x/dt² प्लस k/mx इक्वल्स टू 0. आता k/m ला ओमेगा स्क्वेअर म्हणा. मग मला मिळालं d²x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. हां, पण अँग्युलर एसएचएम पण असतं बरं का. ते परीक्षेत नाही आलं. परीक्षेत आपण किती मार्कापर्यंत पोहोचलोय बोललो रे? 7. 7 2 9 मार्क आणि 9 2 11 मार्कापर्यंत आपलं कव्हर झालं. 30 मार्क बोर्डचे मिळणार आहेत आपल्याला. 41 मार्कापर्यंत पोहोचलोय आपण. आणि अजून न्यूमेरिकल नाही काउंट केले. एम-सी-क्यूज नाही काउंट केले. व्ही-एस-ए नाही काउंट केले. हे काउंट करले तर तुम्ही
टॉपर आहात आत्ताच हे लक्षात घ्या. बरं सर परत लिहायचं कसं? कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. डायग्राम कुठे काढायचं? बरं काढा डायग्राम एक असं अशी लाईन काढा असं. इथं दाखवा मीन पोझिशन, ही अँप्लिट्यूड म्हणा, हे एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन म्हणा. डायग्राम काही इश्यू नाहीये. मग नंतर काय लिहिणार तुम्ही? कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम ॲज शोन इन अबोव्ह फिगर. लेट एक्स म्हणजे कोण? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. व्ही म्हणजे कोण? व्हेलॉसिटी. ए म्हणजे कोण? ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन लिहिलं. एम म्हणजे कोण? मास. एस म्हणजे फोर्स लिहा. नंतर वी नो दॅट म्हणायचं आणि लिहायचं एवढं. हो आणि इथे एक वाक्य लिहायचं. हे जे दिसतंय ना तेच लिहायचं वाक्य याच्यावरती. काय लिहिणार? वी नो दॅट रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू displacement from mean position but acts in opposite direction therefore minus sign. अरे डेरिवेशन्स पण जमतायत रे. मी इझी प्रश्न घेतोय हे लक्षात घ्या. मी सांगतो फार किचकट काही डेरिवेशन्स असतात. ते सोडून कसा पेपर अटेम्प्ट करता येईल हे मी तुम्हाला सांगतोय. पण हे घेत असताना आपलं टार्गेट हे सेमिस्टर आहे. आपलं टार्गेट कोण आहे? सेमिस्टर. मग टॉपिक नंबर 1 टू 7 आणि 11 मोस्टली हे टार्गेट आहे बरं का. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जेव्हा सेमिस्टर होईल, तेव्हा हे सोडून जे टॉपिक असतील ना, त्यातले आय-एम-पी क्वेश्चन घेईन आणि ही सीरीज तुम्हाला बोर्डच्या वेळेस पण उपयोगी पडणार आहे. चला, डिफरन्शियल इक्वेशन झालं. अरे डायग्राम विचारले 4-5 वेळा. परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी डायग्राम फक्त विचारले, झाले आपले बोनस 13 मार्क. काय अवघड आहे? परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये बघा, हे टोकदार काढायचं नाहीये बरं का बाळांनो. आलेली लाईट तिथे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे म्हणून शेप बघा ना कसा केलाय. तो कोनिकल प्रोजेक्शन आहे. जर तिरकं काढा. 2 वॉल दिसतायत त्यात. आतल्या सरफेसवर लॅम्प बॅकचं कोटिंग आहे. म्हणजे ब्लॅक कलर का? ॲब्सॉर्ब करतो तो. मध्ये निर्वात आहे म्हणजे इव्हॅक्युएटेड आहे. काहीही नाहीये त्याच्यात लक्षात घ्या. त्याच्यानंतर सिल्व्हर पॉलिश्ड सरफेस बाहेर आहे. डबल वॉल आहे. इथं एपरेचर आहे. म्हणजे होल आहे म्हणूया आपण. तिथून लाईट रे आत येणार आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑलमोस्ट सगळी लाईट ॲब्सॉर्ब करते त्याच्यावर इन्सिडेंट झालेली. सगळीच लाईट काय करते? ॲब्सॉर्ब. चला नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो, लाईव्ह सेशनमध्ये मज्जा येते. तुमचे कमेंट्स वगैरे येतात. छान वाटतं. लक्षात घ्या. सिरियसली बरं का. रेकॉर्डेड लेक्चर आहे मी मान्य करतोय हे, पण ह्यातूनही तुमचे कमेंट्स मी बघत असतोय. पुरुषोत्तम लोहार नेहमीच कमेंट असतं बरं का. नेहमीच बरं का. प्राची ललके किंवा भरपूर मुलं आहेत बरं का आता. आणि एका मुलाने इतकं छान मला सपोर्ट केला होता बरं का. एकदा लाईव्हमध्ये इश्यू झाला होता. तो म्हणला, "सर हां, तुम्ही कधीही घ्या. मी जॉइन होणार म्हणजे होणार." मग मी काय म्हणतोय, लाईव्ह नाही आपण रेकॉर्डेड जरी देत असलो, तर हे तुमच्या चांगल्या मित्रांनो शेअर करा बरं का आणि अभ्यास करा. मग कराल डायग्राम कशाची? परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि जवळ आपण 13 मार्कापर्यंत पोहोचलोय लक्षात घ्या. ओके. आता थांबा. मेयर्स रिलेशन सगळ्यात सोपा प्रश्न आहे. मेयर्स रिलेशन सगळ्यात सोपा प्रश्न आहे. मी इथे शिकवणार आहे. मेयर्स रिलेशन सगळ्यात सोपा प्रश्न आहे. मग इथं मी काय शिकवतोय ते बघा. ओके. मेयर्स रिलेशन सांगतो. पीव्ही इक्वल्स टू एनआरटी आयडियल गॅस इक्वेशन की पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. मी आता इथं लिहितो फॉर 1 मोल पीव्ही इक्वल्स टू आरटी. आता याला थोडंसं ना डिफरन्शिएट केलं तर पी डेल्टा व्ही इक्वल्स टू आर डी टी येणार. पी डेल्टा व्ही इक्वल्स टू काय येणार आहे? आर डी टी. थोडंफार लक्षात येईल. थोडंफार. बास. काय नाही यार. एवढं आलं तरी बास झालं मला. नंतर मी लिहितोय आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. म्हणजे माझ्याकडे समजा गॅस आहे सिलेंडरमध्ये. त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ पिस्टन वर पण जात नाही, पिस्टन खाली पण येत नाही. डिस्प्लेसमेंट 0 आहे. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, आयसोकोरिक प्रोसेस असेल, तर वर्क डन काय येणार? 0. आलं एवढं लक्षात तुमच्या? आलं. बास मग मेयर्स रिलेशनला घाबरायला नको. मेयर्स रिलेशनमध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय काय ते लक्ष द्या. वाचा. पहिल्यांदा बघा थांबा. बाकीचं आपला पहिला शब्द कुठला असतो? कन्सिडर. 1 मोल मगाशी नाही का मी लिहिलं होतं 1 मोल. आपण असं कन्सिडर करूया की 1 मोल ऑफ एनी गॅस किंवा आयडियल गॅस हे एका सिलिंडरमध्ये एन्क्लोज करून ठेवलाय. ओके. आणि लेट आपल्यासारखं त्यांनी पण लिहितात लेट पी-व्ही-टी म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. सगळ्यात महत्वाचं गॅसला हीट करायचंय. टेम्परेचर त्याचं वाढणार आहे. पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट वर्क डन 0. आता मग सांगतो. हा आता फॉर्म्युला असा आहे समजा. ही नेक्स्ट कंडिशन आहे पण समजा असंच आहे. तिथे DQ1 असणार आहे. बरोबर DQ1
DW इथं लिहिलंय का मला सांगा? DQ1 याच्या पुढे DE लिहिलंय. DW लिहिलंय का? नाही लिहिलं. का नाही लिहिलं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. वर्क डन होणारच नाहीये. मग मला मला कसं लिहायचंय बघा. कन्सिडर 1 मोल ऑफ आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलिंडर. Let P, V, T be the pressure, volume, temperature. Heat is supplied to the system. Okay. Temperature increases by DT, but volume remains constant. मग hence, work done, no work done. त्यामुळे DQ1 equals to DE, पण त्याचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, म्हणजे CV इंटू DT येणार. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर CP इंटू DT येणार. एवढं लक्षात ठेवा ना. मग काय लक्षात आलं माझ्या? DQ1 कुणाची व्हॅल्यू लक्षात आली माझ्या? DQ1 इक्वल्स टू काय येणार आहे? DE. पण DE ची व्हॅल्यू कोण आली? CV इंटू DT. लक्षात ठेवा ही व्हॅल्यू मला परत लागणार आहे. म्हणजे मी पहिली गोष्ट लक्षात ठेवली, की या एक्सप्रेशन मध्ये पहिल्यांदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट घ्यायचा. मेयर्स रिलेशन मध्ये पहिल्यांदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मेयर्स रिलेशन मध्ये पहिल्यांदा व्हॉल्यूम काय ठेवला मी? कॉन्स्टंट ठेवलेला आहे. ओके. बरं आता नेक्स्ट प्रेशर कॉन्स्टंट ठेवा. बघा दिला असणार 100%. आता हीट इज सप्लायड. गॅस इज हिटेड टू द सेम टेम्परेचर. म्हणजे दुसरी कंडिशन आहे. पण आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय. आता प्रेशर काय ठेवलंय आपण सांगा? कॉन्स्टंट ठेवलंय. ओके. मग मी तुम्हाला सांगतो त्या केसमध्ये काय होतंय, की इथं सुद्धा इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार त्याबरोबर वर्क डन होणार आहे इथं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाहीये, प्रेशर कॉन्स्टंट आहे. त्यामुळे मला इथं वर्क डन होणार. पण ही DE ची व्हॅल्यू काढली होती की मी CVDT ती मी इथं पुट करणार. म्हणजे सांगतो. नीट लक्ष द्या बघा. DQ2 ओके, मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का. त्याची व्हॅल्यू कोण आहे? CPDT. DQ DQ2 ची व्हॅल्यू CPDT. DE ची व्हॅल्यू CV इंटू DT. DW तसंच ठेवा. आता DW वर्क डन म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज. पीडीव्ही आलं का? मगाशी तुम्हाला स्टार्टला दिलं होतं. पीडीव्ही म्हणजे आर डेल्टा टी. पीडीव्ही म्हणजेच आर डेल्टा टी. मग आता मला सांगा हे प्लस इकडेला मायनस होईल. ओके. आणि या डीटीला इथले डीटी कॅन्सल झालं. झालं की सीपी मायनस सीबी इक्वल्स टू आर. बाकी इतकं सोपं नाहीये. पहिल्यांदा सांगतो व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मग त्या केसमध्ये DQ1 इक्वल्स टू DE दॅट इक्वल्स टू CVDT. ही कॅपिटल काढू का? हा CVDT. नंतर DQ2 equals to DE plus DW. DQ2 म्हणजे CPDT. इथं लिहा CPDT. CE म्हणजे CVDT. वर्क डन P डेल्टा V. थांबा डेल्टा चुकला माझा. P डेल्टा V. अरे सांगितलं की आता बघा ना. प्लस इकडे आल्यावर काय होतील? मायनस होईल. म्हणजे CP मायनस CV कॉमन काढा DT आणि आयडियल गॅस इक्वेशन PdV म्हणजे कोण? RDT. DT ला DT कॅन्सल झालं ना आता. आता झालं मेयर्स रिलेशन परफेक्ट. पहिल्यांदा सांगा कॉन्स्टंट व्हॉल्यूम, नंतर कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम वर्क डन घ्यायचं नाही. कॉन्स्टंट प्रेशर मध्ये वर्क डन येणार. वर्क डन म्हणजे काय? पी डेल्टा व्ही. पी डेल्टा व्ही म्हणजे कोण? डेल्टा टी. झालं लक्षात घ्या बाळांनो, मेयर्स रिलेशन सगळ्यांना पटकन जमणार नाही. व्हिडिओ पॉज करून तासभर हे केलं पाहिजे. 1 मोल ऑफ आयडियल गॅस सिलेंडर मध्ये एन्क्लोज करायचंय. PVT त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आहे. हीट सप्लाय करा. टेम्परेचर इन्क्रीजेस बाय डेल्टा टी. डेल्टा टी. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग देअरफॉर DQ1 इक्वल्स टू DE फक्त येणार. DE म्हणजे त्याची व्हॅल्यू CV डेल्टा टी येणार. कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नंतर सेम गॅस किंवा ऑन द अदर द गॅस इज हीटेड टू अ सेम टेम्परेचर दॅट कॉन्स्टंट प्रेशर. देन DQ2 इक्वल्स टू DE प्लस DW. DQ2 ची व्हॅल्यू ना ही व्हॅल्यू इथं पुट करा ह्याच्या खाली CPDT. प्रेशर कॉन्स्टंट आहे. B ची व्हॅल्यू पुट करा CVDT आणि DW P डेल्टा व्ही पुट करा. P डेल्टा व्ही म्हणजे R डेल्टा टी अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. मग बाळांनो आता मी तुम्हाला सांगतो मस्त मस्त आपलं झालं पुढचा मेयर्स रिलेशन सुद्धा तुमचं परफेक्ट झालेलं आहे. ब्लॅक बॉडी त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन डिफरन्स तुम्हाला करायचं आहे. क्युरी टेम्परेचर आणि एक रिव्हिजन पण छान झाली ना. थांबा. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल ट्रॅक होमवर्क देतोय मी तुम्हाला होमवर्क. आणि तुम्ही YouTubeवरच्या आपल्या व्हिडिओवरून करू शकताय. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल ट्रॅक तिथं मॅक्सिमम वेलॉसिटी असते. वेल ऑफ डेथ मध्ये आणि इथं म्यूएस इंटू आरची येते. मग इथं जी व्हेइकल आहे ना त्याच्यावर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतो बघा. नेहमी डाऊनवर्ड कुठला ऍक्ट होतो? एमजी. हा कोण आहे? त्याला बॅलन्स करतोय. सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन. इकडे असतो सेंटर कडे कोण आहे? फ्रिक्शनल फोर्स. कन्सिडर अ व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलोंग हॉरिझॉन्टल ट्रॅक. लेग एफ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन, एम म्हणजे मास ऑफ द व्हेइकल. ओके. असं असं सर्क्युलर ट्रॅक आहे म्हणजे सेंटर इकडे आहे. सेंटरच्या दिशेनं फोर्स ऍक्ट होतोय तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय.
सरफेसला जो परपेंडिक्युलर आहे नॉर्मल रिएक्शन ती वेटला बॅलन्स करते. म्यू एफएस चा फॉर्म्युला आहे म्यू एस इंटू एन अपॉन एन दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. एन ला एन कॅन्सल होणार, आरजी येऊ दे इकडं. मग व्ही मॅक्स चा फॉर्म्युला अंडर रूट म्यू एस इंटू आर जी. अंडर रूट किती सांगा, म्यू एस इंटू आर जी. तुम्हाला व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल ट्रॅक अंडर रूट म्यू एस इंटू आर जी. वेल ऑफ डेट आर जी अपॉन म्यू एस. परफेक्टली ब्लॅक बॉडी, दोन वॉल असतात, मध्ये इव्हॅक्युएटेड चेंबर असतं लक्षात घ्या. बाहेरून सिल्वर पॉलिश असतं, आतून ब्लॅक असतं लक्षात घ्या. कोनिकल अपर्चर आहे तिथं लक्षात घ्या. सिंपल आहे. त्याच्यानंतर क्युरी टेम्परेचर. आता थांबा, आता मी तुम्हाला सांगतो, हा शेवटचे 2-3 प्रश्न सांगतो. चला हा प्रश्न आहे ना, त्याचा स्क्रीनशॉट काढा. डिस्टिंग्विश म्हणलं की स्क्रीनशॉट, आणि हे टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. तुम्हाला एक सांगतो, मला अजून आठवते गंमत. आय-एम-पी क्वेश्चनच्या लिस्टमध्ये एकदा दिलं होतं बरं का मी. फार पूर्वीची गोष्ट आहे. या पोर्शनच्या अगोदरची गोष्ट आहे, की डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. डिस्टिंग्विश. आणि परीक्षेत ना हे 4 मार्काला आलं. कसा आला डिफरन्स 4 मार्काला? कसा? सांगतो. त्यांनी एक प्रश्न विचारला होता, एक्सप्लेन सेंट्रिपिटल फोर्स. दुसरा ना, एक ना एक्सप्लेन सेंट्रिफ्युगल फोर्स काहीतरी असं आलं होतं समजा. आणि दुसरं 2 मार्काचं न्यूमेरिकल पण आलं होतं. त्याच्यावरतीच बेस्ड. म्हणजे तुम्ही काय करताय, रट्टा मारताना भावानो, त्यांनी जर विचारलं एक्सप्लेन स्ट्रीमलाईन फ्लो, तर लिहा की इकडचं सगळं. एक्सप्लेन टर्ब्युलंट म्हटलं की लिहा की इकडचं सगळं. बरं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. दी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. दी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मॅग्नेटिक मटेरियल. पण मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित त्याचं प्रूफ करून देणार आहे तुम्हाला मी. न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन आहे आणि हा रिव्हॉल्व होतोय. मग आता पहिल्यांदा लिहायचं काय? ओके. इथे दिसतंय ते लिहायचं. मी बोट ठेवतो, तुम्ही सांगा काय आहे ते. काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. कुठलं मोशन आहे? पाथ पाथ कोणता आहे? सर्क्युलर आहे. सर्क्युलर मोशन करतोय. अराउंड कोण? मध्ये कोण आहे? न्यूक्लियस. मग कन्सिडर एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस ॲज शोन इन द फिगर. हे असं लिहायला मला इंजिनिअरिंगला गेल्यानंतर 4थ्या-5व्या सेमेस्टरला कळालं. 10वी पर्यंत मी रट्टा मारायचो, पाठ करायचो. जमलं 10वी पर्यंत. 11th-12th मध्ये नाही जमलं पाठ करायला एवढं. अवघड गेलं. इंजिनिअरिंगमध्ये तर वाटच लागली होती. पण जेव्हा मला कळालं ना, की जे दिसतंय ते लिहायचंय. अरे मग मेकॅनिकल इंजिनिअर मी होतो लक्षात घ्या. अरे मग ते मशीनची डायग्राम जरी कळाली, त्याचं कन्स्ट्रक्शन कळालं, की बास लिहायला जमायला लागलं. चूक इथंच होते आपली. लहानपणापासून मम्मी अभ्यास घेते, मारून-मारून पाठ करून घेते. सगळ्यांचीच मम्मी असं करत नाही बरं का. पण मोस्ट ऑफ द केसमध्ये तेच होतंय. कळालं काय दिसतंय लिहायचं ते? इलेक्ट्रॉन आहे, रिव्हॉल्व करतोय. आता मला सांगा त्याचा जो पिरियॉडिक टाईम आहे, तो काय येणार आहे बाळांनो? 2πr/v बरोबर ना? डिस्टन्स किती कव्हर करतो एका रिव्होल्यूशनमध्ये? 2πr आणि व्ही त्याची कोण आहे? वेलॉसिटी. बरोबर आहे? आता मी तुम्हाला सांगतो, की करंटचा फॉर्म्युला काय असतो रे? चार्ज इंटू टाईम QT. QT असं लिहितो. I इक्वल्स टू हे. मी तुम्हाला सांगतो I इक्वल्स टू Q अपॉन T असतं लक्षात घ्या. I इक्वल्स टू Q अपॉन T. फॉर्म्युला मी जरा चुकलेलं होतं बरं का. Q च्या ऐवजी E लिहूया आपण. E अपॉन T. मग I चा फॉर्म्युला E अपॉन T. T चा फॉर्म्युला कोण आहे रे? 2πr अपॉन V. ते V जाऊ दे इथं. बरं. आता मॅग्नेटिक मोमेंट, ओके, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन इज गिव्हन बाय I इंटू A. I चा फॉर्म्युला कोण आहे? EV अपॉन 2πr आणि क्रॉस सेक्शनल एरिया सर्क्युलर आहे. पाय आर स्क्वेअर. मग मला सांगा, पाय ला पाय कॅन्सल, आर ला आर कॅन्सल. मग ऑर्बिटलचा फॉर्म्युला मिळाला मला EVR अपॉन 2. एकदमच सिंपल आहे. EVR अपॉन 2. सगळ्यात सिंपल आहे लक्षात घ्या. सगळ्यात सिंपल आहे. मग थांबा. डिराइव्ह एक्सप्रेशन 2 मार्काचा प्रश्न आहे. बघता-बघता आपण मार्क काउंट करायचं राहून गेलं, तरी 20, 25, 30 मार्काचे प्रश्न आपल्याला आरामात जमतात लक्षात घ्या. काय आहे? सांगतो. कन्सिडरनं सुरुवात केली, हे लिहिलं. त्याच्यानंतर आपलं एक राहिलं की लेट. लेट काय लिहिणार सांगा? एम म्हणजे स्मॉल एम, स्मॉल एम नंतर घेऊया. आर म्हणजे रेडियस ऑफ द ऑर्बिट, व्ही म्हणजे वेलॉसिटी, टी म्हणजे पिरियॉडिक टाईम, आय म्हणजे करंट, ई म्हणजे चार्ज, एम-ओ म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग लगेच लिहायचं वी नो दॅट आणि हे सगळं लिहिलं तरी झालं. फक्त मी तुम्हाला आणखीन काय पुढे ढकलतोय बघा. मी काय करतोय बघा. आता मी 1 अपॉन ट्वाइस बरं का. मी मास ऑफ इलेक्ट्रॉननं डिव्हाईड करतोय आणि मास ऑफ इलेक्ट्रॉननं मल्टिप्लाय करतोय. बघा बघू.
ई बाय ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय केलं. मग मला काय मिळालं बघा, ऑर्बिटल E/2m आणि mvr म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आता याला जर मी अँग्युलर मोमेंटमनं डिव्हाईड केलं E/2m म्हणजे मला मिळणार गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो ऐका. गायरोमॅग्नेटिक रेशोचं युनिट काय असेल? ई हा चार्ज आहे, त्याचं युनिट असणार आहे कुलोम्ब. एम मास आहे, त्याचं युनिट असणार आहे केजी म्हणजे कुलोम्ब पर केजी. आणि गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू फिक्स आहे बाळांनो. मग 1.6 इंटू 10⁻19 ला मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31. -31 वरती गेल्यावर +31 होतील. ओके. इथं 8 येईल वरती, 0.8 येईल किंवा 8/91 येईल. इंटू 10⁻31 मधून 19 मायनस करा. 11तनं 9 गेले, उरले 2. इथं 12 येतंय. 10⁻12. 2 झिरो इकडे करा. म्हणजे इथं 10⁻10 येईल. मग 2 झिरो इथं 800 आलं. 800. 981 बरोबर आहे ना? मग समजून काहीतरी 8 पॉइंट समथिंग काहीतरी 8.8 येते का बघा. इंटू 10⁻10 कुलोम्ब पर केजी. पुस्तकात सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. बघा आणि करा. मग गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन सांगा. A ratio of orbital magnetic dipole moment to the angular momentum of revolving electron is known as gyromagnetic ratio. आता या लेक्चरमध्ये गायरोमॅग्नेटिक रेशो आणि ह्या सगळ्या डायग्राम ज्या आहेत ना तुम्हाला करायच्यात बरं का. प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. एक्सप्लेन रिफ्लेक्शन बाय युजिंग हायजेन्स वेव्ह थेरी. एक्सप्लेन रिफ्रॅक्शन युजिंग हायजेन्स वेव्ह थेरी. 3 प्रश्न येईल, पण डायग्रामला 1-1 मार्क असतो. या डायग्राम आल्या तर 2-2 मार्काला येतायत. आणि डायग्राम येणारच आहेत. परफेक्टली ब्लॅक बॉडी डायग्राम येते. सो यातली पण प्लेन वेव्ह फ्रंट, प्लेन असे डायग्राम येऊ शकतात. किंवा एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट म्हणलं, तरी तुम्हाला सांगतो या डायग्रामला 1 मार्क असतो. त्याच्यामुळं आत्ताच्या ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय-काय कव्हर केलं. पहिला रिव्हिजन केली भरपूर बरं का. आता इथून पुढे सांगतो. नेक्स्ट मी ब्रूस्टर्स अँगल तुम्हाला विचारणार आहे. मग तो टॅन इन्व्हर्स म्यू येणार. त्याच्यानंतर कोण फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम तुम्हाला कधीही काढता आली पाहिजे. वेल ऑफ डेथ आर-जी अपॉन म्यू-एस. हॉरिझॉन्टल ट्रॅक म्यू-एस इंटू आर-जी. क्युरी टेम्परेचर, पुन्हा क्रिटिकल टेम्परेचर, पुन्हा सोल्युबिलिटीचा इफेक्ट काय होतोय? सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. मग स्पॅरिंगली सोल्युबल किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटीज डिक्रीज होतं. टेम्परेचर वाढलं की डिक्रीज होतंय. किती किती पॉइंट झाले? सगळं छान चाललंय. आपण एक टॉपर बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. पण या सगळ्यांच्या नोट्स बनवा. नोट्स बनवा. ऑल द बेस्ट.